विराट कोहली पीसफुली घेऊन जा म्हणाला तरी पण त्या सिक्युरिटी ऑफिशियलने बाउंड्रीवरती जाऊन त्या फॅनच्या मुस्काटात लावली. आता ह्यालाच म्हणतात द ब्रेकेज चेन ऑफ एम्पथी. झालं असं की एक मॅच सुरू होती आणि त्या मॅच मध्ये एक फॅन पळत पळत आला विराट कोहलीला भेटण्यासाठी. विराट कोहली याला पाहिलं आणि प्रेमाने त्याच्याशी बोलला. सिक्युरिटी वाले आले आणि त्याला विराट कोहली म्हणाला की तुम्ही पीसफुली याला घेऊन जा, त्याच्यासोबत काही करू नका. फैन ने विराट को गले लगा लिया. तभी सिक्योरिटी गार्ड्स तुरंत आए और फैन को पकड़ लिया. लेकिन विराट कोहली ने कहा मेरे फैन को मारना मत. पण जसं सिक्युरिटी गार्ड त्या फॅनला बाउंड्रीवरती घेऊन गेले, बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, तिथेच त्याला थोबाडीत मारून टाकली. बघा, कंपनीज मध्ये ऑफिसेस मध्ये बऱ्याचदा असंच होतं. जे आपले मोठे बॉस असतात, कंपनीचे ओनर असतात आणि जे टॉप लेवलला बसलेले आहेत ते फार चांगले आहेत, एम्पॅथेटिक आहेत, प्रेमाने बोलतात, समजून घेतात. पण ज्यावेळेस ते एखादा संदेश खाली पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यावरती जे छोटे छोटे मॅनेजर्स ठेवलेले आहेत, छोटे छोटे जे बॉसेस ठेवलेले आहेत, ते मात्र फार रूड आहेत. ते रूल बुकने चालतात, माणुसकी विसरून जातात बऱ्याचदा आणि घाणेरड्या पद्धतीने आपल्याला वागवत असतात. अशा वेळेस बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हा जॉब सोडून द्यावा, पण परत आपण त्या मोठ्या साहेबांकडे बघून थांबतो आणि कुठेतरी जॉब कंटिन्यू करत असतो. पण फार काळ हे काही टिकत नाही. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये चांगली टीम बिल्ड करण्यासाठी द चेन ऑफ एम्पथी फार जरुरी आहे. पण ही चेन बऱ्याचदा मध्ये मध्ये ब्रेक होताना आपल्याला बघायला मिळते. खूप इम्पॉर्टंट आहे. मोठे बॉस, मोठे साहेबांनी पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की चांगली कंपनी, चांगलं कल्चर जर बनवायचं असेल तर खाली ठेवलेले जे मॅनेजर्स आहेत ना, ते सुद्धा एम्पॅथेटिक पाहिजे. ते जर रागाराग करणारे असतील, घाणेरडं बोलणारे असतील, तर मग फार काळ ती टीम मात्र काही व्यवस्थितपणे स्टेबल राहू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं जरा मला कमेंटमध्ये सांगा आणि ते फॉलोचं बटन मात्र दाबा.